तर पंतप्रधान मोदी आज पॅरिसमधील एआय परिषदेत सहभागी होणार आहे। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एआय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। भविष्यात एआय वापराची नियमावली काय असावी यावर चर्चा होणार आहे। एआय संशोधनासाठी भारताकडूनही अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान एआय संदर्भात जगभरातल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी भारताबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। एआय साठी भारत फार महत्त्वाची बाजारपेठ आहे, खास करून ओपन एआय साठी। एआय क्रांतीमध्ये भारताचं प्रभुत्व असावं, त्यासोबतच तंत्रज्ञान क्षेत्रात भारत काय करू शकतो हे पाहणंही महत्त्वाचं आहे, असं ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी म्हटलंय। जगानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वीकारलंय, भारत एआय फ्रंटियरचं नेतृत्व करू शकतो, असं मत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मांडलंय। भारत भाषांच्या क्षेत्रात आणि एआयचा वापर करून आपल्या उद्योगांमध्ये मोठं काम करू शकतो, असं मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणतात। तर तंत्रज्ञानाच्या विश्वात भारताचं विशेष महत्त्व आहे। भारतात अनेक अव्वल संगणक शास्त्रज्ञ आहेत। भारतानं स्वतःचं एआय तंत्रज्ञान विकसित करावं, असं जेन्सेन हुआंग यांनी म्हटलंय। भारतात एआय वापरणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे। इथे व्यावसायिक करिअरमधील यशासाठी एआय कौशल्यांना प्राधान्य दिलं जातं। एमेरिटस ग्लोबल वर्कप्लेस स्किल्स स्टडी 2025चं हे निरीक्षण। मर्यादित संसाधनं असतानाही भारत उत्कृष्ट कामगिरी करतो। भारत जगाच्या भविष्य महत्त्वाचा आहे, असं विशाल सिक्का यांनी म्हटलंय। भारत एएमडी साठी केवळ एक बाजारपेठच नाही, तर विकासाचं एक मोठं केंद्र आहे। एएमडी कंपनीसाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंटची सुविधा अमेरिकेनंतर बंगळुरूत आहे, असं एएमडीचे सीईओ लिसा सू यांनी म्हटलंय। जगातील इतर देशांप्रमाणे भारतीयांमध्ये उत्तम कौशल्य आहे। भारत एआयच्या जागतिक उत्क्रांतीमध्ये नेतृत्व करण्यास तयार आहे, असं ॲडॉब सिस्टीमचे सीईओ शंतनू नारायण यांनी म्हटलंय।